गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज गाईज जरा ब्लॉग वेगळा होणार आहे, कारण की मी चाललो आता डोंबिवलीला. कारण की उद्या सकाळची 5ची गाडी आहे आणि त्या गाडीत बसून मला जायचं आहे अलिबागला परूर पाडायला. तर हा ब्लॉग त्यासाठीच होणार आहे. सो मी काय करेन, डोंबिवलीला जसा गेलो ना, तिकडं काय शूट वगैरे होत असेल तेवढं करेल आणि मग डायरेक्ट उद्याच जा की उद्या आमचा प्रवास कसा होतो, आपण पोचतो, काय काय करतो तिकडं, ते सगळं दाखवणार आहे. आणि गाईज तर आम्ही घेतले एक 4 व्हीलर, सेकंड हँड आहे पण मस्त एकदम वॅगनर आहे, मस्त मजा येणार आहे. आणि ती कालच ॲक्च्युली घेतली, काल शूट नाही केला कारण की काल जशी गाडी आणली ना तसा पूर्ण म्हणजे एवढा अंधार होता की गाडी पण नीट दिसत नव्हती. आणि तर मी ट्राय केलं तर शूट करायचा पण काय बरोबर दिसला नाही. तर आता पप्पा आलेत गाडी घेऊन त्या साईडला, तर आता पहिले तिकडे जावं लागेल आपल्याला. तर चला आपण निघूयात, तुम्हाला गाडी पण दाखवतो आणि मग आपण तिकडे गेल्यावर पण निघतोय आपण. तर ही बघा आपली गाडी, कारच हाल वगैरे पण टाकला गाडीवर आणि पूजा वगैरे पण करून घेतली. एकदम मस्त गाडी आहे, कलर वगैरे पण छान आहे या गाडीचा आणि मला तरी पर्सनली आवडले. आतमध्ये पण मस्त एकदम ऐसपैस जागा आहे. आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर. तर फायनली आपण गाडीत पण बसलेलो आहे. आता सुखरूप प्रवास होऊ दे. उद्या पण सकाळी सकाळी निघायचं आहे मला 5 वाजता. आणि ॲक्च्युली मी उद्याच जाणार होतो डोंबिवलीला, आम्ही जाणार होतो पण नशीब मी ओमला कॉल केला आणि ओम बोलतो का बा उद्याच आपलं तिकीट आहे 5 वाजता सकाळी जायचं, पण आजच निघालं आहे तर टेन्शन नाही राहणार आपल्याला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा आहे डे 2 निघायचा आणि आजच्या दिवशी आम्ही चाललो आहे अलिबागला परूर पाडायला. तर आताही सकाळ झालेली आहे, सकाळी पहाटे वाजले 4:30. 10 ऑगस्ट आहे आज आणि भरपूर मजा येणार आहे. सो अर्णव आणि कोण आहे, कार्तिक ना, हे दोघं पण येत आहेत. तुम्हाला माहीत नसेल, कार्तिक कदाचित माहिती असेल जे आधीपासून ब्लॉग बघतात माझे त्यांना. तर कार्तिक अजून उठला पण नाही आणि अर्णवची तयारी झालेली आहे आणि तो तिकडे आहे, तो आता येईल थोड्या वेळात. कार्तिकला हा कॉल लावतो तो उचलत पण नाही तो. हां, बस आता थोड्या वेळात येणार आहे आमची 20-25 मिनटात. तर चल बघूया आता हे. ओके गाईस, तर आता आम्ही निघालेलो आहे. म्हणजे इथे बघा ओम आणि कार्तिक इथे आहे आणि मामा आणि परी पुढे गेलेत सामान वगैरे घेऊन. भरपूर जरा सामान आहे ना, म्हणजे एवढं पण नाही आहे पण आहे, थोडं तरी आहे कारण की गावाला चाललं ना. आणि ॲक्च्युली भरपूर वेळा आता पावसात चाललं आहे, जास्त काही काम नाही आहे पण जसं सामान नाही. पण जेव्हा प्रॉपर आम्ही गावाला जातो उन्हाळ्याच्या सुट्टीत तेव्हा भरपूर असतो सामान. तो आता आजी काकी येतील आणि आणलं तिकडचं निघाले. बोल टाकतो, काल रात्री मी हाय टाकलाय ना, आता बोल टाकतो. कोण? हा इथं अरे काल रात्री ओमने मेसेज केलेला कार्तिकला आणि कार्तिकने आत्ता रिप्लाय दिलाय. आत्ता हा बघा इथे उभा आणि आत्ता ह्याला रिप्लाय दिलाय. ए थोबड दाखव जरा. अशी असतात डोंबिवलीची अतरंगी. डोंबिवलीचं नाही आमची माणसं. हे डोंबिवलीचं हे डोंबिवलीचा नाही. काय दावडी आल्या काय का डोंबिवलीची? बघा कोण तिकडचा असेल तर बघून घ्या याला. तर चला आता आम्ही तिकडे डायरेक्ट भेटतो कारण की इथं पूर्ण सुमसान असतंय आणि बहुतेक माणसं वॉकिंगला आणि कामालाच निघाले. आम्ही निघालो अलिबागला. हे बघा यो पण भडकला. थांबा, लय बेकार लय मारणार तुला.
इथं आम्ही हे दोघं उभे आहेत, ओम आणि कार्तिक. आणि बसलो अर्णवची वाट बघत. काय रे काय बोलशील अर्णव शब्द? दोन शब्द दे, दोन शब्द दे अर्णवसाठी तू. मला एवढा झोप कार्तिक झोपून तुझा नाही. ऐ दोन शब्द दे अर्णवसाठी. काय बोलशील? अर्णव लय आळशी माणूस आहे. अजून हे पकड. कोणाचा फोन काहीच तर कार्तिक बोलतो अर्णव लय आळशी माणूस आहे. काय बोलणार? 5 मिनिटं बस आहे. काय बोलणार? ऊन बघ मला एवढं लागतं. 5 मिनिटं ऍक्च्युअली आहे बस. आणि हा अजून आला नाही. आणि इथून जवळजवळ 10 मिनिटं लागतात चालायला. आता कुत्रे हे कुठले दुश्मनी काढतात आमच्यावर काय माहित. नुसते आल्यापासून भुकतात अंगावर. हे भुकरे हे बघा. सर अर्णव आलेला आहे. तो बघा एकदम लांबून तुम्हाला दिसत आहे. अशी एक प्रश्न विचार झाला काय गाईस सर अर्णव पण आलेला आहे. आणि आम्ही तर तिघ आता जरा फटाफट चालतोय. हे बघा ह्याला ओव्हरच घाई झाली. हे बघ रे तू असा करतो ना ह्याला जरा जास्तच घाई झाली. ह्याला जरा सामान दिलता का तर बाबा आमचा कोणतरी कामावरचा माणूस परत भुका लागले. हो कुत्रे. बच्चा आता मागून काकी आणि आजी पण येतात. ए हनुमान मंदिर दाखव. आणि इथं हनुमान मंदिर वाईल्ड अँगल. आपल्या दोघांना हाय व्हॉट्सअप. काय जय महाराष्ट्र गाईस. तर गुड मॉर्निंग. पूर्ण सुनसान रस्ता आहे. 4.5 काय कार्तिक काय बोलतो? हे बघ कसं ते जाऊ दे ते नाही. आता आपल्याला जायचं अलिबागला. तिकडं करायचं एन्जॉय. आणि गाईस खरं सांगतोय अलिबागला जायचं असेल पावसाळी वातावरणात तर सगळ्यात बेस्ट म्हणजे पावसाळ्यात जावा. एवढा भारी नेचर आणि हवा. बापरे बाप मज्जाच मज्जा. एवढा भारी वातावरण आहे ना मस्तच. आम्ही एकदम आधी गेलतो ना म्हणजे कधी 2-2.5 वर्षापूर्वी. तेव्हा एवढी मजा आली ना. पूर्ण वारा सुटलेला. विचार करा पत्रे उडायचे एवढी वारा आली. जेव्हा आम्ही होतो ना तिकडं एवढा वारा सुटलेला का नारळावरचा झाडावरचा नारळ पडला खाली. एवढा हवेने त्या. काय रे तुम्ही नव्हते तेव्हा आम्हीच होतो. आम्ही तेव्हा इको कुठली गाडी घेऊन गेलतो. 4 व्हीलर्स घेऊन गेलतो. आणि आता आम्ही वॅगनर का नाही नेते तर पप्पांना पण सुट्टी नाही. दादर्सला पण आपलं काम आहे जरा म्हणून आम्ही वॅगनर नाही नेते गावाला. नाही जरा नेली असती कालच. पण आता आम्ही एसटीचे रिझर्वेशन केलेलं आहे. बघू आता एसटीला पोचतो आणि गाडी आलो तुम्हाला दाखवतो. तर फायनली बस आलेली आहे. आणि वाजलेत बघा किती 6:32. ओके गाईस तर आता इथं फायनली पोचलो आहे अलिबागला करूपाड्यावर. आणि रास्त पाऊस आहे इथं. जाम पाऊस आहे म्हणून का शूट करताना येणार तर डायरेक्ट आम्ही पोचल्यावर दाखवतो. कारण की आता शूट नाही करताना सॉरी. ओके गाईस तर आता आम्ही फायनली घरी पण पोचलेलो थोड्या वेळापूर्वी. आणि इथं काकी आहेत मशेरी किंग. इथं कार्तिक
हो तो गेम बघतोय. ट्रॅफिकला इथं परी, तिकडं अर्णव आणि इथं ओम आणि आजी त्या साईडला आहे. तर ओम बनवतोय आता मॅगी. हे ओम चुलीवर. तर आज बनणार आहे, ओम बनवणार आहे चुलीवरची मॅगी. नको केक बिक नको आता. केक वगैरे खाऊन काय मतलब, संध्याकाळी खाऊ काय रे. आज आपण खाऊया चुलीवरची मॅगी. बघूया ओम आपला कसा काय बनवतो. ओम बनवशील ना. चला तर हा नको. तर चला आता आपण ना ह्या साईडला चुलीवर बघूया. बाबा तिचं काम चाललंय आजीचा. ह्याच्यात जीवितहानी होऊ शकते ह्याच्यात. हो. वाबा स्पेशल चुलीचा वास आहे आई. गाईस तर आता इथे जरा स्पेस वगैरे वाढवले, नाही तर आधी ना इथं चुली होती. इथं आम्ही मस्त चिकन वगैरे असं फ्राय वगैरे करायचो बाजूवर. आणि ह्या साईडला जरा असं आहे बघा. मागच्या वेळेस जरा आलेलो आम्ही गावाला आपण, तेव्हा एवढं काहीच नव्हतं इथं. आता बघा मस्त त्या साईडला झालंय. जो वाईड अँगल मध्ये झूम तर होणार नाही आपला. आपली पण पाणी टाकलेलं आहे. पाणी बस कमी अरे बस कर. अरे 5 नाही घे. लागला तर लागला, नंतर घेऊ शकतो. हाय गाईज बोल मॅगी खालो. आजचा टायटल राहील ओमेनी बनवली चुलीवर मॅगी. चोरीचा मामला. एकदम मस्त पैकी आता पाणी वगैरे गरम होत राहिलंय आणि इथं गेलेली आहे आपली मॅगी. टाक पटापट. सावकाश तुझे हात बघ. नाही गरम तिकडं पण कार्तिक आपल्याला कामाला लावलंय. कार्तिकला प्लॅस्टिक ठेव गावाला. प्लॅस्टिक खूप आहे बघ. आता मसाल्याचे पॅकेट ओते गेलेले आहेत. किती टाकायचे? 5 5 मॅगीसाठी 5 मसाल्याचे पॅकेट. इथं परी ढवल आहे, चांगलाच ढवल. हे बघ कहुरी आहे. हो पक्की झाली मॅगी. शिजा रास टाइम लागला माहिती का. भरपूर. हे आहे का होता. ओके गाईस तर आता आम्ही जरा आलोय बाहेर. असं आहे तर मॅगी व्हायला पण टाइम लागेल. आणि ओम आणि अर्णव तिकडंच आहेत आणि कार्तिक आणि मी जरा आलोय ही जरा वॉकला हे चालायला. आणि एक राऊंड मारतो असा पुढे जाऊन. अरे नाही तिकडे काय नाही, तू माझ्यासोबत चल. मला बरोबर माहिती. हा नवीन आहे ना, म्हणजे हा आलाय गावात. आधी पण आलेला. पहिला रस्ते नाही माहिती कडचे. आणि मला तरी चांगले माहिती आहेत काही दरवर्षी येतो. तर खरं सांगतो गाईस, शहरामध्ये एवढी भारी हवा नॅचरल आणि जो ऑक्सिजन आहे तो भेटत नाही. इथं एकदम मस्त वाटते. काय रे इथं एकदम असं वाटतं एकदम फ्रेश आहे. कारण की मस्त एकदम वातावरण. आणि आम्ही जेव्हा मागच्याला आलतो ना गावाला तेव्हा आता खतरनाक सीन झाला गाईस. म्हणजे ना तेव्हा आम्ही ना वस्तीसाठी होतो. आता वस्तीसाठीच आहेत, पण तेव्हा जरा एक छोटंसंच काम होतं आमचं. काहीतरी जमिनी बघायची होतं वाटतं. सो आम्ही तिकडं गेलो जिथं आम्हाला रेस्ट करत होता त्या साईडला आहे. तिकडं गेलो. तिकडं ना रात्री आम्ही झोपाच्या वेळेला एवढा जोराचा वारा होता की पत्रे उडत होते. नारळाच्या झाडावर ना नारळ पडला खाली हवेमुळे. एवढा खतरनाक हवा वगैरे सगळी. कुत्रा पण आला एन्जॉय करायला. पण खरंच इथं मस्त आहे रे वातावरण वगैरे. म्हणजे तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो इकडचाच. हे बघा पूर्ण हिरवागार. आणि आपला इथं कुत्रा म्हणजे एवढा हिरवागार मस्त. आणि ना मेन कमालची बात म्हणजे काय तर इकडे जे पण डोंगर वगैरे आहेत ना
तिकडं मस्त धुकं वगैरे आलेले आहेत. तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी. तिकडं आम्ही ॲक्च्युली इथून नाही ह्या साईडनेच जायचं आहे आम्हाला, तर तिकडं दाखवतो. आणि इकडे एक समोर पण अँगल आहे, तो पण जरा दाखवतो. काहीच तर ही बघा ह्या साईडची जरा धुकं एकदम क्लिअर आहेत. अरे ही बघा इकडं तर एकदम मस्त आली. भारी सीन दिसतं बघ. दिसतंय का इथं? आणि गाईस तर आता तुम्हाला इकडची वगैरे दाखवली मी ह्या साईडची. आणि इकडे ॲक्च्युली अशी डोंगर आहेत ना, कुठं कुठं असं झालंय ना, म्हणजे डोंगर पण नाही दिसत आहे, एवढी धुकं वगैरे आलेत त्या साईडला. तर आता मी ना इकडची सगळी दाखवणार आहे, तिकडची त्या एरियातली. ही तर इझिली दिसतात, त्या साईडची दिसत नाही नीट, धुकं वगैरे आहेत ना. तिकडची जरा मस्त व्ह्यू आहे, तो एकदा दाखवतो. आणि आम्हाला त्यातून फिरून जायचं आहे, मजा तर येणार आहे. आणि गाईज डोंगर जायला, डोंगरला जायला रस्ता आहे? नाही तिकडून रस्त्यावर ना, दुसरा रस्ता. जाता शिकारी. ह्या डोंगरावर एवढा मतलब नाही. ते इकडं एक रामधनेश्वर त्या साईडला चांगलं आहे, तो खतरनाक आहे रामधनेश्वर. सावकाश सावकाश, काही घाई नाही आपल्याला. तू तुझ्या रस्ते आरामात जा. हे ओढू नको, चावतील, गाववाले आहेत ते. खरं बोल. काहीच तर हे बघा इकडची धुकं एकदम मस्त आलेले आहेत. त्या साईडला नाहीत, त्या साईडलाच आहेत. आणि पुढं त्या साईडला. गाईज एकदा समोरचा व्ह्यू बघा. चला तर गाईज आता आम्ही पण चाललो घरी. आता थोडं थकलोय मी पण. हा थकलोय ना मी तसं, पण कसं आहे मी विचार केला एकच राऊंड मारून येईल. मॅगी मग बनून जाईल. हा मॅगीचा पण बनून जाईल ना रे. हो, जरा मला पण म्हणजे बघायचं होतं इकडचा व्ह्यू कसा आहे. जरा ढगं वगैरे बघायची होती, धुकं वगैरे किती आलीत. आणि एक तर पावसात आपण जास्त कधी येत नाही. आणि आता सध्या गणपती येत आहेत म्हटल्यावर गावात तर मज्जाच मज्जा असणार. इथं फुल धमालच असणार. पण आम्हाला येता नाही येणार, कारण की आपल्या इथं पण असतात गणपती. सो इकडं तर येणार नाही, येता नाही येणार, म्हणून येणार नाही. इथून आता नीट चल. हां इथून राईट, ही इकडं गल्ली आहे आणि मग इथून राईट. अरे एकदा काय झालं माहिती का सीन गाईज, माझ्या भावाचं लग्न होता आणि ना आम्ही इथून मागून गाडी काढली, बाईक सुसाट पळवतो इथं. आणि एवढी कुत्री लागली ना मागं रात्रीच्या, जवळजवळ किती 2-2:30 वाजले असणार, 2-2:30 दरम्यान असली कुत्री लागलेली एकदम खतरनाक. आणि इथे मी काय बघतोय तर ओम आणि अर्णवनी ब्लॉग चालू केलाय, त्यांनी पण ब्लॉग चालू केलाय. हे बघा जमवता जायला. हे बघा तो फिरायला गेला ढगाच्या इकडे काकी. किती झाली अरे वा गाईस, इथं मॅगी रेडी आहे. बरं आपण गेलतो झाली का? म्हणजे कसं येईपर्यंत आमची मॅगी पण रेडी झाली आता चुलीवरची. त्यात काय चौथं वेगळी नाही लागणार. ए तुझा फोन वाजवता. अरे तो आम्हीच केलेला. हा नाही तू आम्ही केला बोलला विषय सांगतो. ओके गाईस, तर आता थोड्या वेळापूर्वी आम्ही खाल्ली ती मॅगी. सॉरी तर शूट नाही करायला भेटला, कारण की मोबाईल लावलेला चार्जिंगला. इथे एकतर चार्जिंगचा लय प्रॉब्लेम आहे. आत्ता पण मी पॉवर बँक चार्जिंग लावली आहे आणि लाईट नाही आहे, पण कधी लाईट येईल सांगता नाहीत. आणि आम्ही चाललो आता शेतावर, मग तोच सध्या सीन आहे का पण लाईट कधी येईल सांगता नाहीत. म्हणून एक पॉवर बँक लावली चार्जिंगला, तर लाईट येईल तेव्हा होईल चार्जिंग, असं सीन झालं. आणि इथं एक नंबर मस्त इथं हिरवळ झालेली आहे. ही हिरवळ आहे ना, ही कधी आम्हाला बघायला नाही भेटत. म्हणजे उन्हाळ्यात काहीच नसतो इथं. ओम आणि मला तर माहितीच आहे, दरवर्षी येतो तर. आणि इथे मस्त हिरवळ वगैरे, हे बघा आता फुलं वगैरे. आधी ही फुलं तर उन्हाळ्यात पण येतात,
इथं आता इथून जायचं आहे पुढं आणि आम्ही चाललो आता आमच्या शेतावर. तुम्ही जो आधीचा ब्लॉग बघितलेला गावचा, म्हणजे ज्यांनी बघितलं असेल त्यांनी ठीक आहे, पण ज्यांनी नसेल बघितला त्यांनी बघा एकदा. ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती आहे आपलं शेत कसं आहे. तर आता बघूया तिकडं कसं सीन झालं, कारण की पावसाळ्यात मी एकदा पण नाही गेलो तिकडं पावसात कधी. पावसाच्या जेव्हा वेळ असतो तेव्हा गावाला फक्त मी दुसऱ्यांदा आलो आहे ह्यावेळी. तेव्हा फक्त एकदा पहिल्यांदा आलो आणि आता दुसऱ्यांदा आलो आहे. आणि हा तुम्ही बोलत असतील का हा रस्ता कुठला आहे, तर हा तिसरा रस्ता आहे. एक आहे तो बाईकने आहे, एक आहे तो शॉर्टकट आहे आणि एक आहे तो हवाला आहे. आता शॉर्टकट घेण्यासाठी आम्ही नाही जाते, कारण की शॉर्टकट जर घ्यायला गेलो तर खतरनाक आहे. तो एकदा शेतातला रस्ता आहे आणि आता सध्या नकोच झालं तिकडून, सापा वगैरे काय असेल तर. वेदर झालेलं आहे इकडे आणि हा पूर्ण पट्टा पावसाने भरला आहे. ह्या साईडला नाही पाऊस काहीच. तर आता ना पाऊस पण हळूहळू चालू झालेला आहे. ही बघा, ही काळी काळी जी ढग आहेत ना, ही जाम खतरनाकशी वाटतात, कारण की आमच्याकडं छत्री नाही आहे. आय थिंक का आहे छत्री, आहे 2 आहेत छत्र्या, 2-3 आहेत, म्हणून टेन्शन नाही. चला आता इथून थोडासा जंगलात ना हा जो आता व्ह्यू भेटणार ना गाईस तुम्हाला, हा 1 नंबर व्ह्यू आहे. हा सगळ्यांनी चेक करून जावा, एकदम भारी सीन भेटेल. लेट्स गो, चेक करूया. ओके गाईस, तर आता हे बघा आपण इथे असं हळूहळू एंटर होत चाललेलो आहे आणि इथून पूर्ण असं हा जंगल. हे बघा, जरा पुढे जातो, कारण की सगळ्यात लास्ट मी आहे आणि एवढीशी गल्ली नाही, पण मस्त वाटतं इथून जायला. आणि हा जो रस्ता आहे ना, हा एकदम मस्त वाटतो. हा पण जरा लॉंग कट आहे थोडासा, पण मस्त आहे. आणि बघा इथून असं आहे जरा. ॲक्च्युली तुम्हाला आता ना कॅमेऱ्यात जरा तो, हां आता बघा, हे बघा इथून जरा असं आहे. थोडंसं पाण्यात नाही यावं लागेल. मी जरा व्हिडिओ जरा बंद करतो, नंतर दाखवतो मला. ओके, फायनली इथून तो जरा चिखलातला हलका चिखल होता, तिकडचा रस्ता संपलेला आहे आणि आता परत अशी माती टाईप आलेले. आणि आता इथून थोडं अजून पुढे आहे, मग आपल्याला भेटेल. इथून थोडं पुढे गेलो ना असा फिरत, मग तो आपल्याला भेटेल बाय रोडने. ॲक्च्युली मी आता सांगतो मला शॉर्टकट कसं आहे. थांबा 2 मिनटं. यांची बघा इथं परत हे असं सीन झालेलं आहे, ही नदी. यप, हे बघा तिकडं पोचलो. हां, आत्ता मी सांगतो शॉर्टकट कसा, हा मीडियम रस्ता कसा आणि तो लॉंग कट कसा. लॉंग कट आहे ना तो रोडने, आणि तो रोड भरपूर लांब जाऊन युटर्न घेईल. युटर्न नाही म्हणजे दुसरा टर्न घेईल, पूर्ण तसा घेईल, भरपूर मोठा टर्न आहे तो घेईल आणि मग तो इथून स्ट्रेट असा. दुसरा आहे तो डायरेक्ट सरळ शेतातनं जातो. तिकडं फक्त थोडं शोधावं लागतो आपल्याला, तेव्हा आपल्याला तसं तो भेटेल. पण हा कसा आहे, हा जरा असा वळून तळून आपल्याला इथं भेटतो. हा पण तसं बघायला गेलो एक प्रकारे हा शॉर्टकट, पण हलकासा लॉंग पडतो. पण आता मी खूप एक्सायटेड आहे तर आपल्याला शेत बघण्यासाठी, कारण की पावसाच्या वातावरणात बघणं म्हणजे एकदम भारी. आणि मला ना ॲक्च्युली वॉटरप्रूफचं ते आणायला पाहिजे होता कवर, कारण की आता पाऊस
तर हलका हलका चालू झालेलं आहे. आई चलते चलते बारिश होने लगी. बघूया बारिश कर रही है. ठीक आहे. इथून घ्यायचं आपल्याला टर्न आणि मग इथून पुढं जाऊन त्या साईडला टर्न, मग परत त्या साईडला टर्न, मग परत स्ट्रेट, मग आला आपला शेत. इधर आ गए मस्त एकदम. आलिशान बंगला. आणि तिकडं तर मस्त पैकी तिकडं पाहू शकता एक नारळाचं झाड, तिकडं कैऱ्या वगैरे आंब्यांचं झाड आहे आणि इथं मस्त पैकी शेत वगैरे. आणि इथं भाई एक नंबर केलाय. हा ज्याचा बंगला आहे ना, एक नंबर केलाय बंगला. आणि दगडी कमी केलेत बहुतेक. मागच्याला जेव्हा होतं ना तेव्हा भरपूर होते दगडे होते, आता बहुतेक तरी कमी झालेत, म्हणून टेन्शन नाही. आणि बाकी तसा चांगलाच एकदम विला. वूड ॲपल स्वाती नावाचं आहे हे बघा इकडचा गेट. पण मी ह्याचं नाही काय दाखवणार आहे, कारण की ह्याच्याशी आणि माझ्याशी जास्त संबंध आहे नाही. कॅमेरा ऑन. आपल्याला तर आता डायरेक्ट बघा शेतावर जायचं आर्यन तुम्हाला दाखवतेच. इथं आज्यानी काकी आहेत, इथून घ्यायचं लेफ्ट टर्न. बघा इकडं चिखल पण आहे, साईडच्या जातो आम्ही. चला पुढं दाखवतो मला. बापरे गाईस, फायनली पोचलोय आपण आपल्या शेतावर. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा त्याच्यात का ठेवले ते त्या एकदम भारी. पूजन काय ते परत उभं राहील ते. त्याच्यात ठेवलीत ना तर ती पाणी किती हवं ती याच्यामध्ये. अरे बाप, इकडचा आंबा बघा एकदम मस्त वाटतंय. आणि इकडं तर आहेच भारी. कसं गवत ठेवलेलं असं बांधारावरती असं टाकलं असतं ना, थोडा थोडा काढून तो झाला असता तो. सगळी काय जिओ झाड तर मला माहिती असणार. इथे येतात भरपूर साऱ्या कैऱ्या, आता नाही येत, उन्हात येतात ना त्या. पब्लिकला माहिती. हे बघा ह्याला दाखव, ह्याला दाखव कार्तिकला. काहीच वारा बघा काय सुटलाय भाई साहब, एकदम मस्त वारा सुटलाय. आणि इथं आम्ही सगळे शेतावर आलोय आणि भाई इथं गेम खेळतो आता. हे बघा शॅड फाईट मेलो पण. मेलो आपण. काय बोलणार अशा मुलांना. थोडा आनंद, निसर्गाचा आनंद घ्यायचा मस्त. इथं यांचा फोटोशूट चालू आहे. काय काम तर नाही करणार, पण उगाच जरा लोकांना दाखवायला. तोंड उघडा, हसत नाही. आणि कार्तिक आता हा पण घेईल. पण मस्त वाटतं एकदम इथं. हे बघा हाकाला पण बसला. परिस्थिती लय वाईट आहे. आता याचा एक फोटो. अरे बाबा काय पोज आहे रे तुम्ही. लय बेकार आहे बाई. त्या साईडला मस्त वातावरण आहे. ये गाईस, तर इकडं पण आपला शेत आहे एकदम त्या टोकापर्यंत, प्रॉपर एकदम त्या साईडला. त्या पुढं पण आहे थोडं. ओके गाईस, तर चला आता आम्ही परत निघतो आता घरी. चला निघतो आता. बाय बाय.